राज्यातील दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। हा निर्णय सहकारी आणि खाजगी अशा दोन्ही दूध उत्पादकांनी घेतलेला आहे। या दोन्ही दूध उत्पादकांची जी संघटना आहे या संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। या संघटनेचे सेक्रेटरी प्रकाश कुतुळ आपल्यासोबत आहेत। हा निर्णय कधीपासून लागू होणार आहे आणि किती रुपयांनी दूध वाढणार आहे? 2 रुपयांनी वाढणार आहे, तर मग दर किती होतील? काल आमची राज्यातल्या प्रमुख दूध पाऊच पॅकिंग करणाऱ्या संस्थांची मीटिंग झाली। प्रमुख याच्यामध्ये जवळपास 20 संस्था, म्हणजे गोदावरी खोरे असेल, त्याच्यामध्ये राजहंस, ऊर्जा, कात्रज, गोकुळ, अन्य SR थोरात अशा प्रमुख ब्रँडचे सर्व प्रतिनिधी इथे हजर होते। आणि मागच्या काही दिवसामध्ये जवळपास 10 रुपयांनी डिझेलची दरवाढ झाली। त्याच्यानुसार मग ट्रान्सपोर्ट आणि पाऊच पॅकिंग मटेरियल वाढलेलं आहे। मागच्या 1 महिन्यामध्ये दूध खरेदीमध्ये 2 रुपयाची दरवाढ झालेली आहे। आणि आता 8 ते 10 दिवसामध्ये साखरेच्या दरामध्ये जवळपास 10 ते 12 रुपयांची दरवाढ झालेली आहे। या सर्व गोष्टींचा विचार करून सध्याचं वातावरण पाहता दूध खरेदीचे दर आणखीनही वाढतील अशी परिस्थिती आहे। या सर्व परिस्थितीचा विचार करून आम्ही सध्या कमीत कमी दूध विक्री दरामध्ये पाऊचच्या म्हैस आणि गाय दोन्हीच्या दरामध्ये 2 रुपयाची दरवाढ करायची ठरवली। आणि जे दुधाचे पदार्थ आहेत बाय प्रॉडक्ट त्याच्यामध्ये 10% आसपास ही दरवाढ होईल। ही सर्व दरवाढ जी आहे ती 11 ऑगस्टपासून लागू होईल। कशामुळे ही दरवाढ करायला लागली? ही दरवाढ खरं तर हे जे आता पॅकिंग मटेरियल 30% वाढून गेलं, डिझेल किंवा दूध खरेदी, प्रामुख्याने दूध खरेदी वाढली। मागच्या काळामध्ये काही चांगल्या गोष्टी झाल्या, पनीरवर, ॲनालॉग चीजवर बंदी आली, मग दुधाची आमच्या ओरिजिनल पनीरची मागणी वाढली। त्यासाठी शेतकऱ्यांनाही आम्हाला दुधाचा दर वाढून दिला पाहिजे, कारण शेतकऱ्यापर्यंत हा पैसा गेला पाहिजे। त्यामुळं दूध खरेदी दरातली जी होणारी वाढ आहे त्या वाढीमुळे आम्हाला ही पुढची वाढ करावी लागली। तर जे प्रमुख दूध उत्पादक ब्रँड आहेत महाराष्ट्रातले, या ब्रँडचे प्रतिनिधी या बैठकीला हजर होते आणि या सगळ्यांनी 2 रुपयांनी गाईचं दूध आणि 2 रुपयांनी म्हशीचं दूध प्रति लिटर वाढवण्यासाठी मान्यता दिली आहे। त्यामुळं सामान्यांसाठी दूध आणखी 2 रुपयांनी प्रति लिटर महाग होणार आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।